ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या झळा बसत असून धरणातील पाणीसाठ्यात देखील बाष्पीभवनामुळे घट होताना दिसते। मागील वर्षाच्या तुलनेत बारवी धरणातील पाणीसाठा हा 3% खाली आलाय। तसंच ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी 30 ते 35% आसपास आहे। पाण्याची खालावलेली पातळी पाहता पाणी शटडाऊन म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ठाणे जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून उष्णतेचा पारा चढला असून असह्य उष्म्यामुळे जनता हैराण झाली आहे। एप्रिल ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर सर्वाधिक होतो। या पाण्याचं बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट होत जाते। त्याचा परिणाम ठाणे आणि उपनगरातील शहरांना करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणीपुरवठ्यावर होतो। 5-6 वर्षापूर्वी एप्रिल मे महिन्यात जाणवणारी पाणी टंचाईची झळ कमी झाली आहे। बारवी धरणाची वाढलेली उंची आणि अधेमध्ये पडणारा अवकाळी पाऊस यामुळे पाणी कपात करण्याची वेळ शासनावर येत नाही। 15 जुलैपर्यंत पुरेल असं पाण्याचं नियोजन करण्यात येतं। पाणी कपातीचा कोणताही निर्णय नाही असं शासनाकडून सांगितलं जातं। पाणी कपात केली जात नसली तरी देखील दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा बंद ठेवणं आणि त्यानंतर पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना नागरिक करतायत। जिल्ह्यात मागील महिन्यापासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे। मुंबई, ठाणे आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन धरणाच्या पातळींमध्ये घट होतीये। ठाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी 30 ते 35%वर आली आहे। ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असलेल्या बारवी धरणात सध्याच्या घडीला 31% पाणीसाठा आहे। धरणातील पाण्याची पातळी ही 60.52 मीटर असून 106 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे। मागील वर्षी याच दिवशी धरणात 34% पाणीसाठा होता। पाण्याची पातळी ही 61.24 मिलीमीटर इतकी तर 115.60 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता। जून अखेरपर्यंत मुंबई ठाणे शहरांना दैनंदिन पुरेसा पाणीपुरवठा होईल एवढा पाणीसाठा ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये आहे। त्यामुळे पाणी कपातीची कोणतीही शक्यता नाही असं लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलंय।